नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी प्राध्यापक तानाजी ढोली लर्न जॉग्रफी या चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. या चॅनलच्या माध्यमातून भूगोल या विषयाची अधिकाधिक माहिती आपल्या सर्वांपर्यंत विविध व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून पोहोचविण्याचा माझा प्रयत्न राहील. आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 12वी भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रहो, मागील वर्षात इयत्ता 11वी मध्ये आपण प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केलेला आहे. यावर्षी आपण मानवी भूगोलातील लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये आपण मानवी क्रियांचा अभ्यास करणार आहोत. या अभ्यासक्रमात आपण स्क्रीनवर दिसणारी विविध प्रकरणे अभ्यासणार आहोत. आज आपण लोकसंख्या भाग 1 या प्रकरणातील घटकांचा अभ्यास करणार आहोत. मानवी भूगोलात लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. मानव व त्याच्याशी निगडीत असलेल्या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. लोकसंख्या भूगोलात मानव आणि पर्यावरण यांच्यातील क्रिया आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो. भूगोलाच्या प्रमुख 2 शाखा आहेत. एक, प्राकृतिक भूगोल, ज्यामध्ये प्राकृतिक भूरूपांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ पर्वत, पठारे, मैदाने इत्यादी भूस्वरूपांचा अभ्यास इयत्ता 11वी मध्ये आपण केलेला आहे. भूगोलाची दुसरी शाखा मानवी भूगोल. मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधाचा अभ्यास या शाखेत केला जातो. मानवाशी निगडीत सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. मानवी भूगोलाची उपशाखा लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोलाची उपशाखा आहे. या शाखेत लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. यामध्ये लोकसंख्या, लोकसंख्येची वाढ, तिचे वितरण, लोकसंख्या घनता इत्यादी गोष्टींचा अभ्यास केला जातो. विशिष्ट प्रदेशातील लोकसंख्येचा अभ्यास करताना लोकसंख्या वाढ, लोकसंख्या वाढीची कारणे, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक आणि लोकसंख्येच्या आकृतिबंधांचा अभ्यास यात केला जातो. लोकसंख्येची गुणात्मक वाढ व संख्यात्मक रचनेचा अभ्यास यामध्ये केला जातो. लोकसंख्या आणि अर्थशास्त्र यांचा सहसंबंध आहे. वाढत्या लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक व नकारात्मक परिणाम इत्यादींचा अभ्यास यामध्ये केला जातो. प्रादेशिक विकास आणि लोकसंख्या यांचा एकमेकांशी संबंध आहे. प्रादेशिक विकासासाठी त्या प्रदेशातील विविध क्रिया, आर्थिक क्रिया लोकसंख्येशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ शेती, कारखानदारी, मानवी वस्ती, वाहतूक, व्यापार इत्यादी. लोकसंख्या एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. प्रत्येक देशाची लोकसंख्या ही त्या देशाची साधन संपत्ती आहे असे म्हटले जाते, कारण देशातील आर्थिक क्रिया, व्यवसाय हे मानवाशी संबंधित असतात. मानव आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून त्यातून विविध आर्थिक उत्पादने निर्माण करतो. तसेच मानव एक संसाधन आहे असे म्हटले जाते, कारण मानव स्वतःच्या दरडोई उत्पन्नाबरोबर राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्याचे काम करतो. तसेच आपल्या राहणीमानाचा दर्जाही उंचावितो. राष्ट्राच्या आर्थिक उत्पादनाबरोबर त्या राष्ट्राच्या सार्वभौम संरक्षण व राष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी लोकसंख्येला महत्त्व आहे. म्हणूनच मानव एक संसाधन आहे असे म्हणतात. या आकृतीत जागतिक भूमीची टक्केवारी व लोकसंख्या वितरणाची टक्केवारी विभाजित वर्तुळाच्या साहाय्याने दाखवलेली आहे. या आकृतीचे निरीक्षण करून जागतिक लोकसंख्येच्या वितरणाचा अभ्यास आपण करूया. जागतिक लोकसंख्येचे वितरण. 1. विविध प्रदेशातील लोकसंख्येची विभागणी म्हणजे लोकसंख्या वितरण होय. 2. लोकसंख्येचे जागतिक वितरण असमान आहे. 3. जगातील काही भाग मानवविरहित आहे. काही भागात अतिशय विरळ लोकसंख्या तर काही भागात अतिशय घनदाट लोकसंख्या आढळते. गोलार्ध व खंडानुसार लोकसंख्येत भिन्नता आढळते. जगाची लोकसंख्या 2019च्या आकडेवारीनुसार
7.7 अब्ज इतकी आहे. खंडांतर्गत भूमीच्या टक्केवारीचा आपण सविस्तर अभ्यास करूया. विभाजित वर्तुळाद्वारे खंडांतर्गत भूमीची टक्केवारी दाखविलेली आहे. या आकृतीत विविध खंड विविध रंगांनी दाखवलेले आहेत. जगातील विविध खंडात भूमीची टक्केवारी असमान असल्याचे दिसून येते. ज्यात आशिया खंडाच्या भूमीची टक्केवारी 29.20% आहे. ही कोणत्याही खंडापेक्षा सर्वाधिक आहे. अनुक्रमे आफ्रिका खंड 20.40%, उत्तर अमेरिका 16.50%, दक्षिण अमेरिका 12%, अंटार्क्टिका 9.20%, युरोप 6.80% हे खंड दाखवलेले आहेत. तर ऑस्ट्रेलिया खंडाच्या भूमीची टक्केवारी 5.90% ही सर्वात कमी टक्केवारी आहे. या आकृतीत लोकसंख्या वितरणाच्या टक्केवारीचा अभ्यास आपण करूया. आकृतीत आशिया खंडात सर्वाधिक 59.65% लोकसंख्येची टक्केवारी आहे. अनुक्रमे आफ्रिका खंड 16.96% लोकसंख्या टक्केवारी आहे. उत्तर अमेरिका 9.69% लोकसंख्या आहे. दक्षिण अमेरिका 8.40% लोकसंख्या, युरोप 4.75% लोकसंख्या आहे. तर ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वात कमी 0.55% लोकसंख्येची टक्केवारी आहे. आकृतीत अंटार्क्टिका खंडाच्या लोकसंख्येची टक्केवारी दाखविलेली नाही, कारण तेथील अतिशीत हवामान व बर्फाच्छादित जमीन मानवी लोकवस्तीसाठी प्रतिकूल आहे. त्यामुळे तेथे स्थायिक स्वरूपात लोकसंख्या नाही. मागे बघितलेल्या दोनही आकृतीवर आधारित प्रश्नोत्तरे आपण बघूया. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे? त्याचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. 2. भूमी व लोकसंख्या या दोन्ही बाबींमध्ये सर्वात कमी असलेला खंड कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 3. भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे आशिया. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे? त्याचे कारण काय असावे? या प्रश्नाचे उत्तर आहे लोकसंख्या वितरणाची टक्केवारी या विभाजित वर्तुळात अंटार्क्टिका खंड कमी आहे, कारण तेथे स्थायिक किंवा कायम स्वरूपात लोकसंख्या नाही. आपण खंडांतर्गत भूमीची टक्केवारी व लोकसंख्या वितरणाची टक्केवारी या ठिकाणी अभ्यासलेली आहे. आता आपण लोकसंख्येची घनता पाहणार आहोत. एखाद्या प्रदेशात शेती, प्रक्रिया उद्योगांचा विकास, वाहतुकीचे विविध मार्ग, तृतीय श्रेणीचे व्यवसाय इत्यादींचा विकास होऊन तेथे लोकसंख्येचे केंद्रीकरण होते. अशा ठिकाणी मानवी वस्तीचा आकार वाढत जाऊन लोकसंख्येच्या घनतेत वाढ होते. लोकसंख्येची घनता मोजमाप करताना प्रदेशाचे क्षेत्रफळ विचारात घेतले जाते. यावरून आपल्याला लोकसंख्येच्या घनतेची व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. 1. दर चौरस किलोमीटरला राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. 2. एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ आणि त्या प्रदेशाची लोकसंख्या यांचे गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता होय. जगातील किनारी मैदाने, सुपीक मृदा, शेती व्यवसाय, उद्योगांचे केंद्रीकरण, खनिजांचे साठे, आल्हाददायक हवामान व नैसर्गिक सौंदर्य असणाऱ्या प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त असते. उदाहरणार्थ, जगातील आशिया खंड व युरोप खंड या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त आहे. लोकसंख्येची घनता काढण्याचे सूत्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत. लोकसंख्येची घनता बरोबर प्रदेशाची एकूण लोकसंख्या भागिले प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ, यावरून आपणास लोकसंख्येची घनता काढता येते. आपल्याला तक्ता क्रमांक 1 मध्ये 2018च्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांचे क्षेत्रफळ दिलेले आहे. त्यांची लोकसंख्येची घनता काढून हा तक्ता आपण पूर्ण करूया. तक्त्यामध्ये अनुक्रमानिका क्रमांक, देश, लोकसंख्या आणि क्षेत्रफळ दिलेले आहे. यावरून लोकसंख्येची घनता
आपल्याला काढावयाची आहे. लोकसंख्येची घनता काढताना प्रथमतः आपण सूत्र बघूया. लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ. तक्त्यानुसार चीन या देशाची लोकसंख्या 142.8 कोटी आणि क्षेत्रफळ 96.0 लक्ष चौरस किलोमीटर आहे. यावरून 142.8 भागिले 96.0 बरोबर 148.75 म्हणजेच लोकसंख्येची घनता 149 इतकी आहे. भारत या देशाची लोकसंख्या 135.8 कोटी आणि क्षेत्रफळ 32.9 लक्ष चौरस किलोमीटर. यावरून या देशाची लोकसंख्येची घनता 411 इतकी आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाची लोकसंख्येची घनता 34 इतकी आहे. इंडोनेशिया या देशाची लोकसंख्येची घनता 140 इतकी आहे. पाकिस्तान या देशाची लोकसंख्येची घनता 238 इतकी आहे. ब्राझील या देशाची लोकसंख्येची घनता 25 इतकी आहे. नायजेरिया या देशाची लोकसंख्येची घनता 213 इतकी आहे. बांगलादेश या देशाची लोकसंख्येची घनता 107 इतकी आहे. रशिया या देशाची लोकसंख्येची घनता 9 इतकी आहे. तर मेक्सिको या देशाची लोकसंख्येची घनता 64 इतकी आहे. तक्त्यावरून आपल्याला असे दिसून येते की भारत या देशाची लोकसंख्येची घनता सर्वाधिक म्हणजे 411 इतकी आहे. तर रशिया या देशाची लोकसंख्येची घनता सर्वात कमी म्हणजे 9 इतकी आहे असे दिसून येते. या जगाच्या नकाशात जागतिक लोकसंख्येचे वितरण दाखवलेलं आहे. जगातील विविध खंडात लाल रंगाच्या टिंबांनी लोकसंख्येची घनता दाखविली आहे. एका टिंबाने 200 पेक्षा जास्त लोकसंख्या प्रति चौरस किलोमीटरला असल्याचे दाखविले आहे. आपण या नकाशाचे बारकाईने निरीक्षण करूया. खंडनिहाय दाट लोकवस्तीस कारणीभूत असणारे प्राकृतिक घटक आणि मानवविरहित किंवा विरळ लोकसंख्येस कारणीभूत असणारे प्राकृतिक घटक यांचा अभ्यास आपण या नकाशावरून करणार आहोत. जगाचा नकाशा आकृती क्रमांक 1.2 नुसार या ठिकाणी लोकसंख्या घनतेला कारणीभूत असणारे प्राकृतिक घटक तक्ता क्रमांक 2 मध्ये आपण पाहणार आहोत. या तक्त्यामध्ये खंड, दाट लोकवस्तीला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आणि विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत. प्रथमतः उत्तर अमेरिका या खंडामध्ये किनारी प्रदेश हे प्राकृतिक घटक दाट लोकवस्तीला कारणीभूत आहेत. तर वने, वाळवंट आणि हिमाच्छादित प्रदेश या ठिकाणी विरळ लोकसंख्या आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, खनिज संपन्न प्रदेश असे प्राकृतिक घटक दाट लोकवस्तीला कारणीभूत आहेत. तर विषुववृत्तीय घनदाट वने, पर्वतीय प्रदेश, दलदलयुक्त जमीन ही विरळ लोकसंख्येला कारणीभूत आहे. युरोप खंडात सौम्य आल्हाददायक हवामान, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, खनिज क्षेत्र, नैसर्गिक बंदरे इत्यादी प्राकृतिक घटक दाट लोकवस्तीला कारणीभूत आहेत. तर पर्वतीय प्रदेश, अतिथंड टुंड्रा हवामानाचे प्रदेश, अतिशीत हवामानाचे प्रदेश हे विरळ लोकसंख्येला कारणीभूत आहेत. आशिया खंडात मोसमी हवामान, मैदानी प्रदेश, खनिज क्षेत्र, किनारी प्रदेश हे दाट लोकवस्तीला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आहेत. तर पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश हे प्रदेश विरळ लोकसंख्येला कारणीभूत आहेत. आफ्रिका खंडात किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, खनिज क्षेत्र आणि गवताळ प्रदेश हे प्राकृतिक घटक दाट लोकवस्तीला कारणीभूत आहेत. तर वाळवंटी प्रदेश, घनदाट वने, अधिक तापमान, अधिक पर्जन्य हे विरळ लोकसंख्येला कारणीभूत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, खनिज संपन्न प्रदेश, गवताळ प्रदेश हे प्राकृतिक घटक दाट लोकवस्तीला कारणीभूत आहेत. तर वाळवंटी प्रदेश, पर्वतीय प्रदेश, अधिक तापमान, अधिक पर्जन्य हे विरळ लोकसंख्येला कारणीभूत आहेत. अंटार्क्टिकामध्ये या ठिकाणी दाट लोकवस्ती नाही,
कारण या ठिकाणचं हवामान अतिशीत आहे, बर्फाच्छादित आहेत, हिमवर्षाव आहेत. म्हणून या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करणारी लोकसंख्या आढळत नाही. थोडक्यात या ठिकाणी प्रत्येक खंडामध्ये लोकसंख्या घनतेला कारणीभूत असणारे प्राकृतिक घटक आपण पाहिलेले आहेत. तसेच आकृती क्रमांक 1.2 व तक्ता क्रमांक 2 यांच्या एकत्रित अभ्यासावरून जागतिक लोकसंख्या वितरणाची प्राकृतिक घटकासोबत तुलना आपण पाहणार आहोत. जगातील बर्फाच्छादित प्रदेशात उत्तर व दक्षिण ध्रुवीय प्रदेशात लोकसंख्या फारच कमी आहे, कारण या प्रदेशाचे हवामान अतिशीत आहे. उदाहरणार्थ, उत्तर अमेरिकेतील अलास्का, कॅनडा, उत्तर ध्रुवीय प्रदेशातील ग्रीनलँड इत्यादी प्रदेशात लोकसंख्या फारच कमी आहे. 2. वाळवंटी प्रदेशातही लोकसंख्येचे वितरण विरळ आहे, कारण या प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष्य व शेती व्यवसायाचा अभाव या ठिकाणी दिसून येतो. उदाहरणार्थ, आफ्रिकेतील सहारा व कलहरी वाळवंट इत्यादी. पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते, कारण हा प्रदेश अधिक उंचीचा, तीव्र उताराचा व ओबडधोबड मृदेचा आहे, त्यामुळे लोकसंख्या कमी आहे. उदाहरणार्थ, भारतातील हिमालय पर्वत व उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत इत्यादी भागामध्ये लोकसंख्या कमी आढळते. 4. मैदानी व किनारी भागात लोकसंख्या जास्त आहे, कारण हा प्रदेश अत्यंत सुपीक, पाण्याची सुविधा, वाहतुकीसाठी सुविधा व रोजगाराची संधी यामुळे लोकसंख्या जास्त आहे. उदाहरणार्थ, भारतातील गंगा नदीचे खोरे, उत्तर अमेरिकेतील मिसिसिपी नदीचे खोरे. 5. काही ठिकाणी नदी खोऱ्यांचा प्रदेश असूनही लोकसंख्या मात्र विरळ आहे, कारण या प्रदेशात सतत दलदल, घनदाट वने इत्यादीमुळे मानवी वस्तीसाठी प्रतिकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. उदाहरणार्थ, दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचे खोरे, आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे या विषुववृत्तीय प्रदेशात नदी खोऱ्यांचा प्रदेश असूनही लोकसंख्या मात्र या ठिकाणी विरळ आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्येचे जागतिक वितरण आणि लोकसंख्येची घनता वितरण याबद्दल अभ्यास केला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक यांचा अभ्यास करूया. धन्यवाद.